मुंबईचं राजकारण समजून घ्यायचं असेल तर एक गोष्ट स्पष्ट लक्षात घ्यावी लागते. इथे लढत केवळ पक्षांची नसते, तर सत्ता केंद्रावर नियंत्रणाची असते. शिवसेना आणि मनसे युतीची चर्चा या सगळ्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची ठरते. पण या चित्रात भाजपचा रोल समजून घेतल्याशिवाय मुंबईचं राजकारण पूर्ण होत नाही. भाजप आज मुंबईत केवळ सहयोगी पक्ष राहिलेला नाही, तर स्वतंत्र, मजबूत आणि संघटित शक्ती बनला आहे. उत्तर भारतीय, गुजराती मध्यम वर्ग, व्यापारी वर्ग आणि शहरी उच्च मध्यम वर्ग या सगळ्या घटकांमध्ये भाजपची ठोस पकड आहे. पूर्वी शिवसेना भाजप ही नैसर्गिक युती मानली जात होती. पण सत्ता, नेतृत्व आणि विस्ताराच्या राजकारणामुळे दोन्ही पक्षांमधील संतुलन बदललं. आज परिस्थिती अशी आहे की भाजपला मुंबईत शिवसेनेची गरज आहे का, की शिवसेनेला भाजपची? हा प्रश्नच या राजकारणाचं केंद्रबिंदू ठरतो. याच ठिकाणी शिवसेना मनसे युतीचा विचार पुढे येतो. जर मराठी मतदार एकत्र आले तर भाजपसाठी मुंबईतील लढत अधिक कठीण होऊ शकते. विशेषतः महानगरपालिका निवडणुकांमध्ये मराठी मतांचं विभाजन थांबलं तर भाजपचं गणित बदलू शकतं. मात्र भाजपची रणनीती केवळ मतदारांवर आधारित नसते. संघटनात्मक ताकद, आर्थिक संसाधनं आणि केंद्र राज्य पातळीवरील सत्ता ही भाजपची मोठी जमेची बाजू आहे. दुसरीकडे शिवसेना मनसे युती भावनिक आणि सांस्कृतिक मुद्द्यांवर प्रभावी ठरू शकते. पण ती प्रशासकीय स्थैर्य, विकासाचा रोडमॅप आणि समावेशक शहरी अजेंडा देऊ शकते का, हा प्रश्न भाजप सातत्याने उपस्थित करू शकतो. मुंबईसारख्या बहुभाषिक शहरात फक्त अस्मिता पुरेशी ठरत नाही. इन्फ्रास्ट्रक्चर, ट्रान्सपोर्ट, घर बांधणी, पर्यावरण आणि रोजगार या मुद्द्यांवर विश्वासार्हता महत्त्वाची असते. म्हणूनच भाजप विरुद्ध शिवसेना मनसे ही लढत केवळ मराठी विरुद्ध अमराठी नाही, तर भावना विरुद्ध प्रशासन, स्थानिक ओळख विरुद्ध शहरी विकास मॉडेल अशीही पाहिली जाऊ शकते. शेवटी प्रश्न असा आहे, मुंबईचा मतदार कोणत्या दिशेला जाईल? स्थैर्य आणि संसाधनांच्या बाजूने भाजपकडे, की स्थानिक नेतृत्व आणि मराठी एकत्रीकरणाच्या बाजूने शिवसेना मनसेकडे? एक मात्र निश्चित, जर शिवसेना मनसे युती प्रत्यक्षात आली तर भाजपला मुंबईत पहिल्यांदाच गंभीर रणनीती बदलाव्या लागतील. आणि म्हणूनच ही युती फक्त दोन पक्षांची नसून मुंबईच्या राजकारणात नव्या शक्ती संतुलनाची नांदी ठरू शकते.